पुढची एक महत्वाची मोठी बातमी नाशिकमधली आहे। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते ओझर विमानतळावर दाखल झालेले आहेत। ओझर विमानतळ इथं मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे देखील उपस्थित आहेत। थोड्याच वेळात गोकुळ गीते या तीनही मंत्र्यांची महायुतीतले जे नेते आहेत त्यांची भेट घेणार आहेत। गणेश गीते, गोकुळ गीते यांच्यात विमानतळाच्या बाहेर वाहनामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं समजतंय। मंत्री गिरीश महाजन आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यात गाडीत बसून चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। महेश महाले आपले प्रतिनिधी आहेत, या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत महेश, अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। गिरीश महाजन आणि इतर जे दोन मंत्री आहेत उदय सामंत आणि दादा भुसे यांची शिष्टाई, त्यांची मध्यस्थी कामी येणार आहे का? काय नेमकं समजतंय याबद्दल? अगदी खरं, सकाळी जर आपण बघितलं असेल तर भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना खरं तर पाठिंबा दिलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ जरी संपलेली असली तरी प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता। तर दुसरं आव्हान गोकुळ गीते यांचं होतं, ते खरं तर नरेंद्र दराडे यांच्या समोर ते एक मोठं आव्हान होतं। मात्र आता अपक्ष उमेदवार असलेले गोकुळ गीते हे ओझर विमानतळावर दाखल झालेले आणि या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत गाडीमध्ये बसून त्यांनी जी आहे ती चर्चा केलेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता या चर्चेतनं तोडगा निघतो का आणि गोकुळ गीते हे आपल्या उमेदवारी जे आहे ते किंवा महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना पाठिंबा देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। खरं तर महायुतीतील उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना प्रसाद हिरे यांची पाठिंबा घेण्यामध्ये जरी यश आलेलं असलं, यामुळे नरेंद्र दराडे यांना थोडासा दिलासा जरी मिळालेला असला तरी दुसरं आव्हान जे आहे ते गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारांनी दराडेंसमोर उभं केलेलं आहे। आणि या सगळ्या प्रश्नांसंदर्भात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे हे तोडगा काढताय आणि गोकुळ गीते हे आता विमानतळावर दाखल झालेले आतमध्ये उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करणार आहे। आणि ही चर्चा केल्यानंतर ते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात की आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। महेश, मग आता यानंतर एकीकडे जर आपल्याला बघितलं तर प्रसाद हिरेंनी आपला जो एकंदरीत भूमिका होती किंवा उमेदवारी होती ती मागे तर घेतलेली होती, आता त्यात गोकुळ गीतेंचं नाव सुद्धा ऍड होण्याची शक्यता वाटतेय का? गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का ते एक माघार घेणार? काय नेमकं त्याबद्दल समजतंय? सूत्रांनी काय माहिती दिली आहे? अजिंक्य, अगदी खरंय। खरं तर मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या सातत्याने नाशिकमध्ये या भेटीगाठी सुरू आहे आणि बैठकी सुरू आहे। खरं तर दराडेंसमोर सर्वात मोठं आव्हान जे आहे ते गोकुळ गीते यांचंच आहे, कारण गोकुळ गीते जर उमेदवारीवर ठाम राहिले तर महायुतीच्या उमेदवाराला विजयापासून धोका निश्चित बसू शकतो। आणि हीच गोष्ट हेरून खरं तर मंत्री उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्याने भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन आणि दुसरे शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत हे सातत्याने नाशिकमध्ये येत आहे, बैठका घेत आहे, गोकुळ गीते यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते। मात्र गोकुळ गीते यांची आणि त्यांची भेट झालेली नव्हती। मात्र आज गोकुळ गीते हे खरं तर त्यांना भेटण्यासाठी आलेले आहे आणि ते पण ओझर विमानतळावर दाखल झालेले आहे। कारण आता मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे हे उद्याच्या कॅबिनेटसाठी आज ओझर विमानतळावर मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते। दिवसभर गोकुळ गीते यांची वाट ते बघत होते, मात्र भेट झाली नाही। कारण गोकुळ गीते यांनी ऑलरेडी त्यांचा प्रचार जो आहे तो सुरू केलेला होता। ते ग्रामीण भागामध्ये प्रचारासाठी गेलेले होते, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीती ते आखण्यासाठी गेलेले होते आणि आता ते आलेले आहे आणि ओझर विमानतळावरच त्यांनी ती भेट घेतलेली आहे आणि या मंत्री महोदयांसोबत आता गोकुळ गीते चर्चा करताय। खरं तर त्यांनी त्यांची उमेदवारी ही जी आहे ते उमेदवारीवर ठामच राहिल्याचं त्यांनी यापूर्वी देखील सांगितलेलं होतं। कारण महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी त्यांचा बाप काढल्याचा आरोप त्यांनी केलेला होता, त्यामुळे त्यांनी उमेदवारी ही कायम ठेवलेली होती। मात्र आता यातो चर्चेतनं काय तोडगा निघतो आणि ते गोकुळ गीते माघार घेतात आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।